बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. जो वाईट चिंततो आणि वाईट करतो त्याचे वाईटच होते. शत्रूचे सुद्धा वाईट चिंतू नका, चांगले काम करीत राहा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. मळगे बुद्रुक येथे विविध सत्कार समारंभ आणि विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विधानसभेतील विजयाबद्दल व मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने झाला. तसेच मळगे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती शांतादेवी पाटील, उपसरपंच एकनाथ वायदंडे यांचा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लोकांच्या समस्या व अडीअडचणी या माझ्या समस्या आहे. जनतेचे सुख दुःख हे माझे सुख दुःख आहे. या भावनेनेच काम करीत आलो. म्हणूनच 35-40 वर्ष जनतेनेही माझा जीवापाड सांभाळ केला आहे. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतलताई फराकटे यांचीही मनोगती झाली. व्यासपीठावर बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज भाऊ फराकटे, बिद्री कारखान्याचे संचालक पैलवान रवींद्र पाटील, रावसो खिल्लारी, माजी पंचायत समिती उपसभापती आनंदराव अस्वले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष निलेश शिंदे, पिंपळगाव बुद्रुकचे सरपंच बंडेराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर अस्वले, सतीश पाटील, वैशाली कांबळे, सुनीता परबकर, सविता कळमळकर, श्रीकांत पाटील, एकनाथ पाटील, प्रताप पाटील, प्राध्यापक TM पाटील, विशंभर हवालदार, हनुमंतराव पाटील, रघुनाथ अस्वले, प्रमोद अस्वले, उत्तम पाटील, किशोर पाटील, भगवान अस्वले, पिराजी कांबळे, दत्तात्रय तिराळे, विलास परबकर, बाळासो पाटील, नंदकुमार पाटील, युवराज साळसकर, निवास परबकर, दिनेश कांबळे, उत्तम पाटील, निवृत्ती चौगले, आपासो डोणे, मनोज पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवाजी साळसकर, शिवाजी हवालदार, महादेव दाभोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. स्वागत प्रताप पाटील यांनी केले. प्रास्ताविक भगवान अस्वले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार हर्षवर्धन पाटील यांनी मांडले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.